नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं 7 वर्षांपूर्वी भूमी आणि आकाश या दोघांकडून चुकून रागिनीचा जीव गेलेला आहे। क्षितिजाला किडनॅप करत असताना तिचा जीव वाचवण्यासाठी भूमी आणि आकाश यांना आपल्या मुलीच्या बचावासाठी रागिनीचा जीव घ्यावा लागला। ते सगळं जरी त्यांच्या चुकून झालं असलं तरीसुद्धा त्यांच्या हातून एक खून झालाय याचं गिल्ट अजूनही भूमी आणि आकाश यांच्या मनामध्ये आहे। 7 वर्षांपूर्वी हे सगळं घडलं होतं, पण प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेजण पोलिसांच्या स्वाधीन होणार असतात। ते स्वतः सरेंडर करणार असतात, पण आपली मुलगी लहान असल्यामुळे आणि मग आपण जेलमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलीचं कसं होईल या विचाराने भूमी आणि आकाश गायकवाड सरांना सत्य सांगायला गेलेले असतात। पण ते दोघेही काही न सांगता परत घरी येतात, कारण क्षितिजाची तब्येत बिघडलेली असते। आणि मग भूमी आणि आकाश या दोघांनी निर्णय घेतलेला असतो की आपण पोलिसांना काही सांगायचंच नाही। उलट रागिनी आत्या लंडनला निघून गेले, आपण असं पोलिसांना सांगूया। आणि त्या पद्धतीने सगळे इथे पुरावे आता क्रिएट करण्यात आलेले असतात की इथे रागिनी खरोखरच लंडनला निघून गेले असे सगळे पुरावे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेले असतात। पण शेवटीला प्रेक्षकांनो, घरच्या लोकांचा आणि पोलिसांचा विश्वास बसतो, पण सत्य हे काही लपून राहत नाही। कारण 7 वर्षानंतर या गोष्टी आता भूतकाळातल्या समोर यायला लागलेल्या असतात। कारण प्रेक्षकांनो, इथे आता एंट्री झालेली असते ती अपूर्वा भावे यांची। अपूर्वा भावे या इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांच्याकडे आता ही केस गेलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे आता नवीन इन्चार्ज म्हणून त्यांची नेमणूक झालेली असते। आणि म्हणूनच दिवाळी पार्टीमध्ये इथे बलदेवने आता त्यांना इन्व्हाइट केलेलं असतं, ते सुद्धा महाजनांच्या दिवाळी पार्टीमध्ये। आणि तिथे आल्यानंतर त्यांची जेव्हा आकाश आणि भूमी यांच्याबरोबर भेट होते, तेव्हा ते इथे संशयाने आकाश भूमीला बोलत असतात की तुमच्याकडून काही गुन्हा तर झालेला नाही आहे ना? कारण तुमच्याकडे बघून असं वाटतंय तुम्ही खूप मोठा गुन्हा करून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय आणि मला बघून तुम्ही घाबरताय असं मला वाटतंय। पण प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण खरोखरच घाबरलेले असतात, कारण 7 वर्षांपूर्वी त्यांच्याकडून गुन्हा हा झालेला असतो। त्यांनी रागिनीचा खून केलेला असतो आणि फक्त गुन्हा केलेला नाही आहे तर तो लपवलेला सुद्धा आहे। आणि त्यामुळे भूमी आणि आकाश दोघेही घाबरलेले असतात। पण प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे अशी, येणाऱ्या भागामध्ये इथे आता भूमीने रागिनीला मार्केटमध्ये फिरताना बघितलेलं असतं। तिला इथे रागिनीसारखी एक बाई दिसते, तेव्हा भूमी तिला व्यवस्थित बघते आणि जेव्हा भूमी तिला बघते तर ती रागिनीच असते। ती आपला चेहरा लपून छपून इकडे तिकडे फिरत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीला ही गोष्ट कळताच तिने पोलिसांना बोलावून तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते। आणि एवढंच नाही प्रेक्षकांनो, तिला जेलमध्ये पाठवल्यानंतर अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे इथे आता रागिनी जेलमध्ये गेलेली असते, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालेली असते। त्यामुळे इथे अभिजितला न्याय मिळालेला असतो, पौर्णिमाच्या मनाला शांतता मिळालेली असते। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो। त्यांनी बलदेव आणि पौर्णिमाचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, त्यांचा हा निर्णय योग्य ठरतो। पौर्णिमा आणि बलदेव या दोघांचं लग्न होतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं अपूर्वा ह्या आता येऊन गेल्यानंतर भूमी घाबरलेली असते। आकाश म्हणतो, भूमी हे बघ, घाबरू नकोस, आता कुठे दिवाळी सुरू झाली, सगळे किती आनंदी आहेत बघ ना, आणि तू कशाला त्या इन्स्पेक्टर अपूर्वा यांचा विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणते, नाही, त्या ज्या पद्धतीने आपल्याकडे बघत होत्या, बोलत होत्या, असं वाटत होतं की 7 वर्षांपूर्वी आपल्या हातून जे काही घडलं ते यांना माहिती तर नाही आहे ना? म्हणजे त्या बघ ना कशा बोलल्या की तुम्ही गुन्हेगार आहात का? एखादा गुन्हेगार जसा गुन्हा लपवतो तसे तुम्हीसुद्धा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय, असं त्या आपल्याला म्हणाल्या। त्यांच्याकडे बघून असं वाटलं की त्या आपल्याकडे संशयाने बघतायत, संशयाने बोलतायत। तेव्हा मला तर भीतीच वाटते। 7 वर्षांपूर्वी आपण जे काही केलं आहे
तो आपला भूतकाळ आपल्या समोर तर येऊन उभा राहणार नाही ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, आपण देवी आईच्या समोर उभं राहून देवी आईला सांगितलं होतं की आपण हे जे काही करतोय आपल्या क्षितिजासाठी करतोय. आपल्या हातून जे काही घडलं ते क्षितिजासाठी घडलं होतं. त्यामुळे आता देवी आई जे काही करेल ते आपल्या हिताचं असेल असंच आपण मानूया आणि आपलं इथे जीवन तसंच सुरळीत जसं चालू होतं तसं ठेवूया. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरोबर बोलतोयस तू आकाश. आता जे काही होईल ते आपण देवी आईवरती सोडू आणि मोकळे होईल. जे काही आपल्या समोर येईल त्याला फक्त सामोरं जायची आपण तयारी ठेवायची. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित सुरू असतात. इथे अथर्व, त्याचबरोबर बलदेव आणि आकाश ऑफिसला नेहमीप्रमाणे जात असतात. पौर्णिमासुद्धा स्वतःला बिझी ठेवण्यासाठी एका अनाथ आश्रमामध्ये जात असते. त्यानंतरला इथे आता मानसी आपलं कॉलेज वगैरे पूर्ण करून तिला जे काही शिकायचं आहे ते तिचं पुढे चालू आहे. अथर्व बिझी झालं आपल्या कामामध्ये आणि भूमी इथे क्षितिजाची काळजी घेते, आपलं संपूर्ण घर सांभाळते. पण मनातून तिच्या एक गोष्ट जातच नसते, ती म्हणजे रागिनी. रागिनीचं काय झालं असेल? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता अपूर्व भावे आलेल्या आहेत. त्या माझ्याकडे संशयाने का बघत होत्या? हे 2 प्रश्न आता भूमीच्या सातत्याने मनामध्ये येत असतात. तेव्हा इथे क्षितिजा येते आणि म्हणते, आई काय झालं? तू काय विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही बाळा. तेव्हा क्षितिजा म्हणत असते की आई, आता आपल्याला सुट्टी लागली आहे ना, आपण कुठेतरी बाहेर जाऊया ना फिरायला. मला घरामध्ये कंटाळा आला आहे. तू मला आईस्क्रीम खायला बाहेर घेऊन चल ना. तेव्हा भूमी म्हणते, बाळा माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे, आपण नंतर जाऊया का? नाहीतर मी बाबाला सांगते घरी आईस्क्रीम घेऊन यायला, की मी तुझ्यासाठी घरीच तयार करू. तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजा म्हणते, नाही आई, मला कंटाळा आला आहे, मला बाहेरच फिरायला जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीचा नाईलाज होतो. तिला बाहेर जायचं सुद्धा नसतं, इच्छा नसते, पण क्षितिजासाठी तिला जावं लागतं. आणि तिला आठवतं आकाशने सांगितलेलं असतं की असं काहीच बोलायचं नाही, असं वागायचंच नाही, जेणेकरून कुणाला तरी आपल्यावरती संशय येईल. ज्या गोष्टी घडायच्या असतात तेव्हा घडतातच, तेव्हा आपण त्यांना सामोरे जाऊ, पण तू स्वतः घाबरू नकोस आणि त्यामुळे पॅनिक होऊन स्वतःहूनच सगळं काही खरं सांगून बघू नकोस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी म्हणते ठीक आहे. तेव्हा भूमी आता क्षितिजाबरोबर मार्केटमध्ये जायला तयार होते. त्यानंतर आता क्षितिजासाठी ती गेलेली असताना तिचं लक्ष जातं मार्केटमध्ये, तर तिला रागिनीसारखी एक बाई दिसते. रागिनीसारखी बाई आपला चेहरा लपून छपून इकडे तिकडे ती फिरत असते. तेव्हा भूमीचं लक्ष जातं आणि भूमी म्हणते की या रागिनी आत्यांसारख्या कोण दिसत आहेत? म्हणून प्रेक्षकांनो, भूमी तिचा पाठलाग करते, तर ती रागिनी पटवर्धनच असते. रागिनीला जिवंत बघून इथे भूमीला खूप मोठा धक्का बसतो. भूमी म्हणते, रागिनी आत्या जिवंत आहेत? 7 वर्षांपूर्वी माझ्याकडून आणि आकाशकडून जी काही चूक घडली होती त्याच्यामुळे आम्ही अजूनही गिल्टमध्ये आहोत, पण इथे तर रागिनी आत्या जिवंत आहेत. आता काय करायचं? जे व्हायचं ते होऊ दे. पोलिसांना आधी फोन करते आणि रागिनी आत्यांना पकडायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता तिथेच एका बाजूला लपून बसते. गायकवाड सरांना फोन करते आणि त्यांच्या टीमला लवकरात लवकर रागिनी पटवर्धन यांना पकडायला सांगते. पण गायकवाड सरांच्या जागी आता तिथे अजून एक नियुक्ती झालेली असते, अपूर्वा भावेची. आणि इथे अपूर्वाला जेव्हा कळतं तेव्हा अपूर्वा आपल्या टीमला घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धन हिला त्या ठिकाणी पोलिसांच्या टीमने पकडलेलं असतं आणि तिला अरेस्ट केलेलं असतं. आता रागिनीला पकडल्यानंतर नक्की 7 वर्षे ही बाई कुठे होती हा प्रश्न उभा राहतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी त्याचबरोबर आकाश हे दोघे जण पोलीस स्टेशनला जातात. तेव्हा इथे विचारलं जातं की आम्हाला तर कळलं होतं की ही बाई लंडनला गेले म्हणून, मग ती इथे काय करते? तेव्हा आकाश म्हणतो, सॉरी पण मला माफ करा, मला एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची. रागिनी आत्या कुठे गेली होती आम्हाला माहिती नाही, पण आमच्या कुटुंबाला आणि त्याचबरोबर आमच्या घरातल्या शांततेसाठी आम्ही एक निर्णय घेतला की आपण असं सांगायचं की रागिनी आत्या लंडनला गेले म्हणून. मग ती कुठेही गेली असली तरीसुद्धा तिचा शोध थांबला पाहिजे असं आम्हाला वाटलं होतं आणि म्हणून आम्ही घरातल्या सुखासाठी, शांततेसाठी हा एक निर्णय घेतला होता. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, जे काही आकाश वागलेलं असतो ते चुकीचंच असतं, पण इथे आता रागिनी सापडलेली असते आणि तिला इथे अरेस्ट करण्यात आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या मनातून एक भीती कायमची निघून गेलेली असते की चला बाबा, 7 वर्षांपूर्वी आपण रागिनी पटवर्धनला
जरी मारलं असलं तरीसुद्धा ती जिवंत होती. त्यामुळे तिच्या मनातली भीती निघून गेलेली असते आणि आता दिवाळी ती आनंदाने साजरी करत असते. तेव्हा इथे आता बलदेवला बघितल्यानंतर भूमी, आकाश, अथर्व सगळेजण म्हणत असतात की बलदेव, आता या घरामध्ये तू एकटा आहेस, तर तुझंसुद्धा लग्न करूया ना आपण. सांगा बरं दादा, तुला सांग कशी मुलगी हवी, मी तुझ्यासाठी मुलगी निवडते. तेव्हा इथे आता बलदेव म्हणत असतो, भूमी खरंच सांगू का, अजून मला खरंच लग्न करावंसं वाटत नाही आहे. थांब जरा, मी लग्न करेन आणि जेव्हा करायचं असेल तेव्हा मी तुला सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा शांत उभी असते, ती काहीच बोलत नाही. पण बलदेवची नजर तिच्याकडे असते. सगळेजण दिवाळी साजरी करत असतात आणि पौर्णिमा एकटी उभी असते. आनंदात तीसुद्धा सहभागी होते, पण शेवटीला चेहऱ्यावरती ते स्माईल नसतं, ते बाकीच्यांचं असतं. तेव्हा इथे आता बलदेव तिच्याकडे बघत असतो आणि मनामध्ये म्हणत असतो, ही कितीही वाईट असली, कितीही कारस्थानी असली, कारण का ती चुकीच्या संगतीत होती. ती रागिनी पटवर्धनच्या हाताखाली होती, चुकीच्या संगतीत होती. हे तू करतेस ते चुकीचं आहे असं सांगणारं कुणीच नव्हतं. भूमी म्हणते तसं हिच्या आईची ही सगळ्यात लाडकी मुलगी होती आणि तिच्या आईने सुद्धा कधी तिला चांगलं शिकवलंच नाही. जे काही शिकवलं ते सगळं वाईटच शिकवलं. त्यानंतर सासूकडे आली. सासूने सुद्धा तिला चांगलं काही शिकवलंच नाही. कसं चुकीचं वागायचं, भूमी आकाशला बर्बाद करायचं, याच गोष्टी शिकवल्या. त्यामुळे इथे पौर्णिमा ही अशी आहे. तिला जर चांगल्या गोष्टी सांगितल्या असत्या, चूक ते चूक, बरोबर ते बरोबर असं सांगितलं असतं, तर कदाचित पौर्णिमा अशी झाली नसती. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की पौर्णिमाला एका चांगल्या साथीदाराची गरज आहे. पण ती कशीही वागत असली तरी एक गोष्ट मला कळली, ती म्हणजे अशी की तिचं खूपच जास्त प्रेम हे अभिजितवरती होतं. अभिजितवरती तिचं निस्वार्थ प्रेम होतं, अगदी इतकं की त्याने काही चुकीचं केलं तरीसुद्धा ती त्याला कधी चूक म्हटली नाही. तिने प्रत्येक वेळेला इथे अभिजितची साथ दिली, त्याला प्रत्येक संकटातून वाचवण्याचा प्रयत्न केला. अशी त्याच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी ही पौर्णिमा होती. तेव्हा इथे भूमी आता बलदेवकडे बघते. बलदेव इथे पौर्णिमाकडे बघत असतो. पौर्णिमा तिच्या विचारांमध्ये असते. तेव्हा भूमी आता इथे रागिणीला तर आता अरेस्ट केलेली असते. रागिणी रस्त्यावरती इकडे तिकडे फिरत असते आणि तेवढ्यातच इथे पोलिसांनी तिला आता अरेस्ट केलेली असते. घरामध्ये तसंही शांततेचं वातावरण असतं. त्यामुळे आता काहीतरी चांगलं घडलं तर सगळ्यांना आनंदच होईल असं भूमीला वाटतं. आणि भूमी इथे आकाशबरोबर एक विषय काढते. ती म्हणते की आकाश, मला काय वाटतं, आता बघ आपल्या मनात जी भीती होती ती निघून गेली. रागिनी आत्यांना आता अरेस्ट झाले. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण पौर्णिमाच्याही लग्नाचा विचार करायला हवा ना. तुला काय वाटतं, तिने तिचं संपूर्ण आयुष्य असं एकटीने काढावं का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं पण पौर्णिमाला लग्न करायचं नसेल तर तिला उगाच असं वाटायला नको की तिला आपण घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय किंवा तिचं आपल्याला ओझं झालं म्हणून आपण तिचं लग्न करतोय, असं तिला वाटायला नको ना. आणि तसंही ते अजून मूव ऑन झालेली नाही आहे. ती अभिजितची किती आठवण काढत असते ते आपल्याला पण माहिती आहे. तेव्हा इथे ती लग्न वगैरे करेल असं मला नाही वाटत. तेव्हा इथे पौर्णिमा आता घरामध्ये असते. भूमी म्हणत असते, आकाश अरे तू एक विचार केलास का, पौर्णिमा लग्न करणार नाही, पण बलदेव दादासुद्धा लग्न करत नाही आहे. आता त्याच्या आईला जाऊनसुद्धा 7 वर्ष झाली. मग आता ह्या 7 वर्षांमध्ये आपण त्याला किती वेळा लग्न कर म्हणालो, पण तो काही करत नाही आहे. मला काय वाटतं, पौर्णिमाला कुठे जायची गरज नाही आहे, पौर्णिमा आपल्याबरोबर इथेच राहणार. तर इथे आकाश म्हणतो, कसं काय? भूमी म्हणते, आपण बलदेव दादाचं आणि पौर्णिमाचं लग्न केलं तर? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणतो, आयडिया तर चांगली आहे, पण तुला काय वाटतं, पौर्णिमा हे लग्न करेल? भूमी म्हणते, मी तिच्याबरोबर बोलून बघते. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा जेव्हा अनाथ आश्रमामधून येत असते तेव्हा काही मुलांनी तिची छेड काढलेली असते. तेव्हा इथे ती रडत रडत घरी येते. भूमी म्हणते, पौर्णिमा खरं सांगू का बाळा, हे बघ ह्या लोकांची हिंमत का होते? आधी तुझं लग्न झालं होतं, तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आपण कितीही म्हणालो तरीसुद्धा, आपण कितीही मॉडर्न विचारांचे असलो तरीसुद्धा, एकदा का मुलीचा नवरा गेला की तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आता तू सुद्धा लग्नाचा विचार कर ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय माझं लग्न? मला या घरातून बाहेर काढण्यासाठी तू आता माझं लग्न लावून देतेस का? कुणाशी लग्न करणार आहेस माझं? तेव्हा इथे भूमी म्हणते,
मी तुझं लग्न बलदेव दादाबरोबर लावून देणार आहे. तुला नाही आवडणार का बलदेव दादाबरोबर लग्न झालेलं? अभिजितसारखाच तर दिसतो तो आणि तुझ्यावरती त्याचं प्रेमसुद्धा आहे. मला माहिती आहे ना बलदेव दादा लग्न का करत नाही आहे, कारण त्याला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तुला एकटीला असं ठेवून तो दुसऱ्या मुलीबरोबर लग्न नाही करणार, मला माहिती आहे. तेव्हा जर तुझा होकार असेल तर मी बलदेव दादाजवळ बोलते, तू लग्न करशील का त्याच्याशी? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आधी तू तुझ्या बलदेव दादाला विचार, तो माझ्याबरोबर लग्नाला तयार आहे की नाही. तेव्हा इथे भूमी आता बलदेवला तिथेच बोलावते आणि म्हणते, दादा तू लग्न का करत नाही आहेस? तेव्हा इथे बलदेव गप्पच बसतो. तुझ्या मनासारखी मुलगी भेटली तर तू लग्न करशील का? तू माझ्या बहिणीशी पौर्णिमाशी लग्न करशील का? तेव्हा इथे बलदेव आता काहीच बोलत नाही. बलदेव म्हणतो की पौर्णिमाची काही हरकत नसेल तर मी तिच्याबरोबर लग्न करायला नक्कीच तयार आहे. मी तिचा साथीदार बनायला तयार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा होकार देते. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजण मिळून त्यांचं आनंदाने लग्न लावून देतात आणि त्या दोघांना प्रेमाने एकत्र आणतात.